नमस्कार मित्रो, मी सिद्धांत. स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर. आज पाहूया संघर्षकन्या या कादंबरीचा भाग 11वा. कादंबरीचे लेखक श्रीयुत अशोकजी आगळे सर, आवाज अर्थातच सिद्धांत. माझ्या दुसऱ्या बायकोला दिवस गेलं होतं याची मला आणि माझ्या पहिल्या बायकोला जाणीव झाली आणि खूप आनंद झाला. बायकोकडं दररोज दिवसभराची दुकानदारी संपली की मी येत असायचो. तिला कामात मदत करायचो. येताना फळं घेऊन येत असे, तर कधी मिठाईचं दुकान दिसलं की गोडधोड घेत असायचा. गावात चर्चा सुरू झाली होती. बारकू शेठच्या दुसऱ्या बायकोला दिवस गेलत, बारकू आता बाप होणार या गोष्टीची गावात चवीनं चर्चा होऊ लागली. माझे अधुरे स्वप्न पूर्ण होणार, मी बाप होणार याची मला मनोमन खूप आनंद झाला होता. 4-5 महिने झाले होते. दिवाळी जवळ आल्याने दिवाळीच्या सुट्या सगळ्या शाळांना लागल्या होत्या. एक दिवस नेहमीप्रमाणे असाच मी संध्याकाळी घरी आलो आणि ताई उन्हाळी सुट्टीत 4ही मुलं परत गावात आलेली मला दिसली. मला शंका आली. 2-4 दिवस झाल्यावर मला आपली बायको काहीतरी लपवते याची जाणीव झाली होती. मला थोडी या मुलांबाबत शंकाही आली होती. मी बायकोला कुठली बहीण, कुठं राहते असे प्रश्न विचारले. त्यावर बायको खुबीने दुर्लक्ष करत माझ्या प्रश्नांना उत्तरं देत नव्हती. नुसती माझ्याकडे बघून हसायची. मुलांकडे चौकशी केली तर ती आश्रमशाळेत असतात आणि मुलंही तिच्या बहिणीची नसून ही तिची स्वतःची आहेत हे मला समजलं. हे ऐकून मात्र मला फार मोठा धक्का बसला. काय करावं कळेना. करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. तरी बायकोमुळेच आपण एका मुलाचा बाप होणार आहोत या आशेपायी मी तिला काहीही न बोलता विश्वासात घेऊन विचारले. तेव्हा तिने तिची सगळी कथा मला सांगितली. ती सांगत होती, आई वडील नसल्यानं वयात आल्यानंतर तिने प्रेमातून लग्न केलं होतं. नवऱ्यापासूनच तिला 2 मुली झाल्या. नवऱ्याबरोबर होणाऱ्या सततच्या भांडणाला कंटाळून नवऱ्याने मला सोडून दिले. त्याच्याच या 2 मोठ्या मुली. त्यानंतर मी दुसरा नवरा केला. त्याच्यापासून 2 मुलं झाली आणि तो पण व्यसनाच्या नादाने दुर्धर आजाराचा बळी ठरला होता. मी तुम्हाला खोटं सांगितलं कारण तुम्हाला मुलं हवं येते आणि मला आधार. त्यावर मी तिला विश्वासात घेऊन सांगितले, असू दे, जे झालं ते झालं. मी आता या 4 आणि तुला होणाऱ्या 5व्या मुलाचा बाप म्हणून मला जमेल तेवढं सगळ्यांसाठी करील. घडलेली ही सगळी गोष्ट मी माझ्या पहिल्या बायकोला सांगितल्यावर तिचा मात्र चेहरा काळवंडला. ती स्वतःलाच दोष देत गप्प राहिली. हे सगळं समजल्यावर काही दिवसातच मी ही 4 मुलं आणि गरोदर बायकोला घेऊन मूळ गावी राहायला गेलो. दुसऱ्या बायकोने तो निर्णय अर्थातच आनंदानं स्वीकारला होता. आता खर्च कमी होणार होता. इथपर्यंत ऐकल्यावर बिजली आपल्या स्वतःच्या भूतकाळात गेली. दुसऱ्याच्या मुलांचं पालकत्व स्वीकारणारा बारकू आणि प्रेम करून स्वतःच्या मुली बेवारस करणारा अवी या परस्पर विरोधी विचार करणाऱ्या 2 पुरुषांच्या मानसिकतेचा विचार करत बराच वेळ विचारतंत्रीत ती गेली. तितक्यात संगीताने उत्कंठेने विचारलं, बाबा पुढं काय झालं हो मग? त्यावर बारकू सांगतो असे म्हणत त्याने खिशातून तंबाखूची पुडी काढून हातावर घेत पुन्हा सांगायला सुरुवात केली. बाई, आता सगळी पोरं आणि 2 बायकांचा संसार, वंशाला दिवा होणार या आनंदानं नेटा कुटीला येऊन सांभाळताना मला नको नको झाले होते. दुकानाकडे दुर्लक्ष झाल्याने दुसऱ्याने शेजारी दुकान टाकलं आणि माझा दुकानाचा जेमतेम धंदा होण्यासारखा किंवा फार कमी झाला. शाळा उघडली की सगळ्या मुलांना कपडे सामान घेऊन आश्रमशाळेत पोच करायचो. सुट्टी लागली की आणायला जायचो. हे माझं कामच झालं होतं. तशातच ही बाळंत झाली. मी माझ्या स्वतःच्या पहिल्या मुलाचा बाप झालो तर ती 5व्या मुलाची आई. बाळ हळूहळू मोठं होत होतं. पहिली बायको त्याची जीवापाड काळजी घ्यायची. दुसऱ्या बायकोच्या पहिल्या मुलांकडे दुर्लक्ष करायची. त्यांचा रागराग करायची. ती सगळी मुलं आश्रमशाळेतून सुट्टीला घरी आली की त्यावेळी दोघींच्या कुरबुरी जास्त वाढत होत्या. सगळ्यांना सांगत समजावत मी मात्र वातीसारखा जळत होतो. आता मला वंशाचा दिवा हवा होता म्हणून इतकं सारं सहन करत होतो. त्यातच दुसऱ्या बायकोच्या पहिल्या मुलीचं 15वं सोडून 16वं वर्ष लागलं होतं. ती वयात आली होती. बारकू शेठ कर्मकथा सांगत होते. बिजली आणि संगीता ऐकत होती. आता मुलीसाठी एखादं स्थळ शोधा असा तगादा दुसऱ्या बायकोने चालू केला. तर लग्नासाठी पैसे कुठून आणणार हा प्रश्न विचारून थोरली भांडण काढत होती. यामध्ये
बारकुशेठची अवस्था मात्र चरखात सापडलेल्या ऊसासारखी होत होती. खूप मनस्ताप झाला होता बाई मला. बाळ आता 5 वर्षाचं झालं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं घरी आली की मोठ्या मुलीला लोक मागणी घालू लागले. मी आपल्याच नात्यात एखादं स्थळ पाहून हिला देऊन टाकावं, लगीन करून द्यावं या विचारात होतो. कसली जात आणि कसलं काय, काही विचार करत नव्हतो मी. त्याच पद्धतीचा एक नवरदेव शोधून साध्या पद्धतीने मोठ्या मुलीचं लग्न नात्यातच उरकून घेतलं. त्यासाठी इकडून तिकडून उधार उसनवार पैसे उचलले होते. तिच्या पाठची आता 7वीत गेली होती. संसारात कुरबुरी वाढत चालल्या होत्या. एक दिवस दोघींचे कडाक्याचे भांडण झाले आणि हा बारकुशेठ म्हणजे मी दुकानाचा बाजार आणण्यासाठी बाजारला गेलो होतो. भांडणाच्या रागातून दुसऱ्या बायकोनं स्वतःला पेटवून घेतलं. शेजारच्या लोकांनी तात्काळ गाडी बघून शहरातील मोठ्या दवाखान्यात तिला हलवलं. मला तिकडेच बाजारात निरोप आला. मी तसाच बाजार अर्धवट सोडून दवाखान्यात गेलो. जास्त भाजल्यामुळे उपचार तातडीने सुरू झाले होते. 4-5 दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली, पण त्यातच ती गेली हो बाई. 6 वर्षाच्या बाळासोबत बाकीची 4 मुलं आईविना पोरकी झाली. हतबल झालेला त्यांचा नसलेला बाप मी बारकुशेठच्या रूपाने जिवंत होतो. या गोष्टीला बाई आता 10 वर्ष झालीत. दोन्ही मुली लग्न होऊन गेल्यात. दुसऱ्या बायकोची मुलं इकडं तिकडं धाब्यावर गाडीवर कुठून मिळेल ते काम करतात. म्हातारी घरी असते. वंशाचा दिवा शाळेत जातोय आणि दुकानदारी बंद करून मी आता पुण्यात एका कंपनीत वॉचमॅनची नोकरी करत आहे. वय पण झाले, पण इलाज नाही असं म्हणून बारकोने बराच वेळ हातात धरलेला तंबाखूचा विडा तोंडात टाकला. बिजली आणि संगीता यांना बारकोची आपबीती ऐकून खूप वाईट वाटलं. गाडी पुण्यात पोचली होती. बारकोने येऊ का ताई म्हणत कपडे असलेली साधी पिशवी हातात घेतली आणि तो एसटीच्या दरवाजाकडे निघाला. बिजली आणि संगीता त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मनात हळहळ करत होत्या. बिजली आणि संगीता दोघीही पुढच्या स्टॉपवर उतरल्या. त्या दोघी एका रिक्षात बसून बिजलीच्या घरी पोहोचल्या. पहाटेचे 5 वाजून गेले होते. दुसऱ्या दिवशी संगीता तिच्या घरी निघून गेली आणि बिजली तेजू आणि सिद्धीकडे जाऊन यावं याचा विचार करत होती. तिने 3 महिने बाहेर असल्यानं तिच्याकडील सर्व पैसे संपत आले होते. आता तिला एखाद दुसरं काम शोधावं लागणार होतं. तत्पूर्वी मात्र मुलींना 4-2 दिवसांसाठी घरी घेऊन यावे, त्यांना पुन्हा वसतिगृहात सोडावे, त्यानंतरच एखादे काम शोधावे या विचारातच तिचा आजचा दिवस गेला. संध्याकाळी खोलीमालक भाडे घेण्यासाठी आला होता. त्याचे 3 महिन्याचे भाडे राहिलेलं होतं, पण त्याची तरतूद बिजलीने अगोदरच केली होती. तिच्याकडील पैसे खोलीमालकाला देऊन आता फक्त 1000 रुपये तिच्याकडे शिल्लक होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच तेजू आणि सिद्धीच्या ओढीने पुन्हा एसटीत बसून बिजली मुलींकडे निघाली. तर मित्रांनो, भाग हा 11वा. या भागामध्ये बारकुशेठचा जीवनपट आपण पाहिला. तसेच बिजलीचा संसारात किंवा तिच्या आयुष्यातील संघर्षामध्ये एक पडाव एक प्रकारे तिने स्वतःचं नृत्याचं प्रशिक्षण घेऊन पूर्ण केला. आत्तापर्यंतच्या कादंबरीतील कथानक आपणास कसे वाटत आहे, या कथानकाचे सादरीकरण आपणास कसे वाटत आहे याबद्दलच्या कमेंटची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच या चॅनलवरून आणखी इतर कोणत्या प्रकारातल्या कथा माझ्या आवाजामध्ये आपणास ऐकण्यास आवडतील याबद्दलसुद्धा आपण कमेंटमध्ये नक्की आपली प्रतिक्रिया नोंदवा. आणि ज्यांनी कोणी आज पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून नियमितपणे आपल्या चॅनलला भेट देत चला. पाहूया पुढील कथानक. सिद्धी आणि तेजूची ओढ बिजलीला बेचैन करत होती. काही तासांच्या अंतरानं बऱ्याच दिवसानंतर मुली आणि आईची भेट होणार होती. प्रवासात असताना काही वेळ गेल्यानंतर बारकुशेठची आठवण बिजलीला यायची. एक पुरुष दुसऱ्याची मुलं असतानाही जेमतेम परिस्थिती असूनही त्यांची काळजी घेतोय. इथं सोन्यासारख्या राजाराणीच्या संसारावर लाथ मारून हा बाबा स्वतःचा अंश असलेल्या रक्ताच्या 2 मुली सोडून जातोय. हा पुरुषी वैचारिकतेचा आवीचा विचार तिच्या मनाला पटत नव्हता. त्यातून मी कुठे चुकले याचा मागोवा घेत तिचं मन भूतकाळात जात होतं. तिला कधीकधी खंत वाटायची. होय, मी समजून घ्यायला हवं होतं त्याला. तितक्यात फोनची रिंग वाजली. हॅलो ताई, मी बोलतोय, श्याम.
बिजलीने बोल ना रे, कसा आहेस तू? राणी कशी आहे? असे म्हणून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. ताई, बरं चाललं आहे आमचं इकडं. 2 पैसे मिळत आहेत इथं. शेतीचं काम आहे. होतो त्रास मला. उन्हातान्हात मी काम करतो आहे. पण राणी म्हणते इथं मी किती दिवस घरात राहणार? कुठंतरी शहरात जाऊन काम बघू. मी सुद्धा तिथं काहीतरी काम करील. त्यावर बिजलीने राणीकडे फोन द्यायला सांगितले. हॅलो हॅलो ताई, कशी आहेस? प्रॅक्टिस कशी चालली आहे? तू आता कुठे आहेस? अशा बऱ्याच वेळ बिजलीबरोबर गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात आम्हाला दोघांना पण तिकडे पुण्यात काहीतरी काम बघ ना, असं ती बिजलीला म्हणत होती. बिजलीच्याच कामाचा प्रश्न होता तरी ती हो बघते असं म्हणत बराच वेळानंतर गप्पा झाल्यावर तिने फोन ठेवला होता. राणी आणि श्याम मजेत आहे हे समजल्यावर तिला आनंद वाटला. कोणाचं पण चांगलं व्हावं ही भावना तिची असायची. त्रिमूर्तीच्या बसस्टॉपवरती उतरली. वेगात चालत हॉस्टेलकडे निघाली. बाहेर वरांड्यात असलेल्या एका मुलीने पळत जाऊन सिद्धी आणि तेजूला तुझी आई आली आहे अशी बातमी सांगितली. दोघी वरांड्यात पळत निघाल्या. बिजलीला बघून त्या दोघींना फार आनंद झाला होता. खूप दिवसांनी आई मुलींना आणि मुली आईला बिलगल्या होत्या. यावेळी मात्र ना बिजलीचे डोळे डबडबले ना तेजूचे. सगळ्यांनाच आनंदाचे भरते आले होते. जणू काही हे आपल्याला आता सहन करावे लागणार आहे याची त्यांना जाणीव होती. त्यांच्या बालमनाला बिजलीने दोघांना जवळ घेतले त्यामुळे आनंद झाला होता. अधीक्षक मॅडमकडे गेली. त्यांच्याकडे मुलींच्या बाबत चौकशी केली. त्यांना 4 दिवस गावी नेण्यासाठी परवानगी घेतली. आणलेल्या डब्यात तिथंच झाडाखाली बसून जेवण केलं आणि अंथरूण पांघरून व इतर काही कपडे धुवून वाळत टाकले. तास 2 तास थांबून त्यांचे 1-2 ड्रेस घेऊन परतीच्या प्रवासाला तिने सुरुवात केली. घरी जायला मिळणार म्हणून मुलींना खूप आनंद झाला होता. संध्याकाळी उशिरा त्या घरी पुण्यात पोहोचल्या. वसतिगृहात राहून मुली समजदार झाल्याचे बिजलीला वाटत होते. तेजूही आता समजदार वागायला लागली होती. दुसऱ्या दिवशी मुलींना समजावून सांगत बिजली कामाच्या शोधात बाहेर पडली. आता ती नृत्यकला पारंगत असल्याने एखाद दुसऱ्या ऑर्केस्ट्रा किंवा लावणी सम्राट पार्टीकडे काम मिळेल या आशेवर त्यांच्या ऑफिसवर गेली. सध्या तरी तिला साईड डान्सर म्हणून तोकड्या मानधनावर काम करावे लागणार होते. ऑफिसवर गेले की सगळी कौटुंबिक चौकशी केली जात असायची. पगार किती हवा आहे, मंथली हवा आहे की कार्यक्रमानुसार चालेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिच्याकडून घेतली जाईल. एक ठिकाणी तर प्रत्यक्ष डान्स बघूनच तिला पगार सांगितला होता. फोन नंबर घेऊन तुम्हाला कळवू असेही सांगत होते. 2-4 दिवस मुली घरी होत्या तोपर्यंत बिजली दररोज कुठं ना कुठं माहिती घेत मुलाखती देत होती. एक लक्षात आलं होतं, कुठं तरी जॉईन झाले तर 20,000 रुपयांपर्यंत मानधन तिला मिळणार होतं आणि त्यात ती समाधानी होती. 4-5 दिवस झाले बिजलीला एका ऑर्केस्ट्रामधून मॅनेजरचा फोन आला. तिला कामावर यायला सांगितले आणि 20,000 मानधन फिक्स झाले. मुलींची सुट्टी संपली. त्यांना तिने हॉस्टेलवर परत पोचवले. यावेळी मात्र सिद्धी आणि तेजू दोघींनी हसत चेहऱ्याने हात उंचावत आईला निरोप दिला. जबाबदारी पडली की मुलंही आणखी जबाबदारीची जाणीव ठेवून वागतात. तसंच तेजू आणि सिद्धीचं झालं होतं. क्रमशः मित्रांनो, आजच्या कथानकाबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल अजून ग्रोईंग स्थितीमध्ये असल्याने पुन्हा हे चॅनल तुम्हाला यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर सापडेल याची खात्री देता येणार नाही. आणि या कथानकाला तसेच या चॅनलवरील इतर कथांना आपले मित्र, आप्तेष्ट, फॅमिली बरोबर नक्की शेअर करा. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू व्हेरी मच.